नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण इडली डोशांसोबत खाण्यासाठी जी खोबऱ्याची चटणी असते ती कशी बनवायची ते बघणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत, जी आपण इडली डोशांसोबत खातो ती। तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा ओला नारळ फोडून घेतला आणि त्यातलं जे खोबरं आहे ते अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। आणि वाटीने तुम्ही बघू शकता हे एक वाटी कट केलेलं खोबरं आहे। तर हे कट केलेलं ओलं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता या खोबऱ्यामध्ये आपल्याला डाळवे टाकायचे आहेत किंवा डाळे टाकायचे आहेत, तर पाव वाटी डाळे टाकूयात। आता डाळे टाकल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून टाकूयात। तर इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता 2 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकूयात। आणि आता भरपूर सारी कोथिंबीर टाकूयात। तर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून यामध्ये टाकली। आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी ओतूयात आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आणि आता झाकण लावून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बारीक वाटण याचं तयार करून घेऊया। तर हे बघा अशा प्रकारे हे मिक्सरला फिरवून घेतलंय। तर हे बघा मस्त असं वाटण हे तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकताय, अगदी परफेक्ट आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे। आणि अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघा तडका देण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूयात। जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकूयात। आणि हा तडका आपल्याला चटणीवरती अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे तडका दिल्यामुळे खोबऱ्याच्या चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो। आणि हा जो दिलेला तडका आहे तो चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ही चटणी आपण इडली, डोसा, उत्तप्पा यासोबत खाऊ शकतो। आणि एकदम टेस्टी अशी ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।